या वर्षातील मोठी घडामोड म्हणजेच जुलै महिन्यात घडलेली ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना। क्षणार्धात जिवंत माणसं ही मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली। फ्लॅशबॅकमध्ये पाहूयात 19 जुलैला इरिशाळवाडीत नेमकं काय घडलं होतं। 19 जुलैची ती रात्र काळ रात्र ठरली। 19 जुलै बुधवार, वेळ रात्री 10:30 वाजता। बुधवार 19 जुलैची रात्र ह्या वाडीसाठी काळरात्र ठरली आणि गुरुवारची 20 जुलैची सकाळ महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी घेऊनच उगवली। रायगड जिल्ह्यातील इरिशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरिशाळवाडी गावाचा दरडीनं खास घेतला। इरिशाळगडाच्या डोंगराचा एक भाग इरिशाळवाडीवर कोसळला। इरिशाळगडाचा डोंगर आकाशाच्या उशीला टेकून बसलेल्या आजोबासारखा दिसायचा आणि त्याच्या अंगाखांद्यावर इरिशाळवाडी हे जेमतेम 250 लोकवस्तीचं गाव। या गावातील अनेक उन्हाळे पावसाळे या आजोबानं पाहिले होते। या वाडीचं अर्थकारण या गडामुळे बदलू लागलं होतं। इथल्या लोकांना रोजगार मिळू लागला होता, पण त्या रात्रीत काळानं खाला घातला। दुर्घटनेनंतर तिथली दुर्गम भौगोलिक स्थिती, अंधार आणि निसरडा रस्ता यांच्यामुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे आले, पण तरीही बचाव कार्य वेगानं सुरू होतं। मृतदेह हाती आल्यावर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। नातेवाईक आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी देवाकडे प्रार्थना करत होते। या वाडीतल्या माणसांच्या मुख्य उपजीविकेचं साधन होतं ते म्हणजे शेती। इथली शेती बळीराजाची वाट पाहत होती आणि वाचलेली गुरंही शेताच्या बांधावर आपल्या मालकाला साथ घालत होती। परिसरात वेड्या पिशासारखा पाऊस कोसळत होता। सोबतीला होता तो सोसाट्याचा वारा। एवढी शांत असलेली वाडी अचानक किंकाळ्या मायबाप लेकींच्या आक्रोशानं भरून गेली होती। जे सुदैवानं वाचले त्यांची एकच धावपळ उडाली होती। बचाव कार्यात जे मृतदेह सापडत होते ते वाडीच्या जवळच दफन केले जात होते। काहींनी त्यांचं अख्खं कुटुंब गमावलं, तर काहींचं कुटुंब वाचलं होतं, पण घर गेलं होतं। काही मुलं शाळेत वस्तीसाठी गेली होती। ही मुलं शाळेत होती आणि जागी होती म्हणून वाचली। दरड कोसळताना ही मुलं बाहेर पडली, पण त्यांचे नातेवाईक घरात होते, त्यामुळे ते ढिगाऱ्याखाली काढले गेले। गावातले आले, जीव जेवण पळत होते। ते बोलले पळा ना, जीव वाचवा ना। त्यांना रातभर दगडी येत होत्या वरना। मग स्वतःचा जीव वाचवायचा का आई बाबा, मग भावाचा विचार केला। भाव आहे आश्रमशाळेत, मग तिकडे त्याला सोबत न राहीन ना। मी गेलो पण मी पण नाही राहणार, मग भावाचा विचार केला तेव्हा राहिले। इरिशाळवाडी दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून शनिवार 22 जुलै संध्याकाळी 7 वाजता बचाव कार्य थांबवण्यात आलं। आणि एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला। दुर्घटनेनंतर इरिशाळवाडीत बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफ, एसडीआरएफ, नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांसोबतच इतरही स्वयंसेवी संस्था दिवस रात्र झटत होत्या। 1100हून अधिक व्यक्ती या बचाव कार्यात सहभागी झाल्या होत्या। इरिशाळवाडीत एकूण 48 कुटुंब राहत होती। लोकसंख्या होती 219। त्यापैकी 139 जण हयात, तर 28 जणांचे मृतदेह सापडले होते, तर इतर 52 जणांचा शोध लागलेला नाही। शोध न लागलेल्यात वाडीत बाहेरगावाहून पाहुणे म्हणून आलेल्या 4 जणांचा समावेश होता। वाडीतील 31 विद्यार्थी विविध आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असल्यानं ते या दुर्घटनेतून बचावले, तर नातेवाईकांकडे काही कारणानिमित्त गेलेल्या 16 जणांचेही या दुर्घटनेतून प्राण वाचले।
पाळीव जनावरांनाही आपले प्राण गमवावे लागले. शोधकार्य थांबवलं तरी अडचणी संपलेल्या नव्हत्या. मातीचा ढिगारा पावसामुळे वाहून जाऊ शकतो, त्यामुळे त्या ठिकाणी काही दिवस रात्र पूर्ण वेळ पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं होतं. त्या परिसराला कुंपण घालण्यात आलं होतं. याशिवाय 6 ऑगस्ट 2023 पर्यंत इर्शाळवाडीत कलम 144 लागू करण्यात आलं होतं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हसत्या खेळत्या वाडीतील 10-15 घरं सोडली तर सगळंच हरवलं. इर्शाळवाडीच्या घटनेनं माळीण दुर्घटना, तळीये दुर्घटना आणि महाड जवळच्या जुई आणि दासगाव दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. स्नेहल पाटकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.